भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ. भाग 87. स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले. तिथे एक स्फटिकवत झरा होता. त्या झऱ्यात स्वामी काही काळ उभे राहिले आणि तिथे एक छोटीशी गुहा होती. त्या गुहेत स्वामींनी प्रवेश केला. स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून निघाली. स्वामींनी आसन मांडी घातली. श्री दत्तात्रेयाचे स्मरण केले. स्वामी समाधी अवस्थेत गेले. त्या क्षणी स्वामींच्या हृदयात आनंदलहरी उचंबळून आल्या. स्वामींना अचानकपणे मोहोळातल्या गवेस्वामी नावाच्या योगी पुरुषाची आठवण झाली. 125 वर्षाच्या गवेस्वामींना ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचे असे स्वामींनी मनाशी ठरविले. वास्तविक गवेस्वामी स्वामींच्या दर्शनासाठी आसावलेले होते. स्वामी मोहोळात आले आहेत हे त्यांना आपोआप कळले. त्या क्षणापासून गवेस्वामीने श्री दत्तात्रेयांचा आणि स्वामी समर्थांचा धावा सुरू केला होता. गवेस्वामी गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहिले. त्या क्षणी गवेस्वामींच्या अंगातून अष्टसात्विक भाव उमलून आले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. गुहेच्या बाहेर उभे राहून त्यांनी स्वामींची स्तुती गायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की हजारो लोक गुहेबाहेर उभे राहिले. गवेस्वामींचा स्वर एवढा मधुर होता की आजूबाजूच्या गायीसुद्धा स्वामींच्या ओढीने जमा झाल्या. गवेस्वामींच्या कंठात स्वर निनादू लागले. दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम. लोकही गवेस्वामींच्या मधुर स्वरात स्वर मिसळून आर्त स्वरात स्वामींना हकारू लागले. वातावरण भारावून गेले. इतक्यात 4 भारद्वाज पक्षी अवचितपणे प्रकट झाले आणि मानवी स्वरात म्हणू लागले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. आणि लोकांनी स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकला. सगळ्यांनी श्वास रोखले. स्वामी गुहेबाहेर आले आणि गवेस्वामींनी साष्टांग लोटांगण घालून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.